श्री साई सेवा मंडळाकडून मात्र पहिलं षटक घेऊन आलाय टायगर. उबेद मात्र पाठीमागून फिल्डिंग सजवतोय. टायगरचा पहिला चेंडू विशालसाठी. लेफ्ट आर्म राउंड विकेट. पहिला चेंडू दिशा भरकटलेला आहे. लाईन से भटके तो पडेंगे फटके. आणि इथे मात्र बघा, मगाशी आम्ही साई भक्त राम मोरे यांचं नाव यासाठी घेतलं की ज्या ज्या वेळेला ते मैदानामध्ये येतात त्या त्या वेळेला त्या खेळाडू मित्रांवर ते पारितोषिकांचा वर्षाव करत असतात. या मॅच मध्ये जो कोणी फलंदाज या ओव्हरमधून फलंदाजाला बोल्ड आउट करेल किंवा जो कोणी फलंदाज या पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार मारेल त्या दोघांनाही, म्हणजे गोलंदाजाने जर फलंदाजाला बोल्ड आउट केलं तर त्याला 500 रुपयांचं बक्षीस, आणि जो कोणी बॅटर 2 चौके या पहिल्या षटकात लावेल त्या फलंदाजाला सुद्धा 501 रुपयांचं बक्षीस साई भक्त राम मोरे यांच्या माध्यमातून असेल. स्वतः एक साई भक्त पण आहेत आणि तितकेच मोठे क्रिकेट भक्त पण आहेत. त्यामुळे इथून पुढे राम मोरे यांचं नाव घेताना आम्ही साई भक्त आणि क्रिकेट भक्त राम मोरे असं हे नाव त्यांचं घेऊ. दरम्यान डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा सुंदर फिरकी बघायला मिळाली आहे. आपल्या बोटांची जादू मात्र आज आतापर्यंत चांगली दाखवली आहे. बॅटर आउट आणि बोल्ड आउट केले फलंदाजाला. साई भक्त क्रिकेट भक्त राम मोरे यांच्याकडून गोलंदाज टायगरला 501 रुपयांचं रोख रकमेचं बक्षीस. धन्यवाद साई भक्त राम मोरे. बोल्ड आउट केलं त्यासाठी हा 500 रुपयांचा पुरस्कार टायगरसाठी आलाय. फलंदाजांसाठी सुद्धा पुरस्कार आहे. 2 चौकार जर फलंदाजाने या पहिल्या षटकातून मारले तर त्या फलंदाजाला सुद्धा 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. सुंदर चेंडू आणि या वेळेला स्ट्रेट इन टू दी बास्केट. बॉल होता हवेत, जाऊन विसावेल गोलंदाजाच्या कवेत. आणखीन एका विकेटचं पतन, फलंदाज बाद. आणि आता मात्र साई भक्त आणि क्रिकेट भक्त राम मोरे यांच्याकडून जर टायगरने विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर त्यासाठी सुद्धा गोलंदाज टायगरला 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असणार आहे. लगातार 2 विकेट्स पटकावलेत गोलंदाज टायगरने. दाखवून दिलंय टायगर अभी जिंदा है. या वेळेला मात्र बाल बचाव असं म्हणावं लागेल. थोडक्यात बचावलाय फलंदाज आदित्य दळवी. तिकडे मात्र फलंदाजीसाठी मैदानावर दाखल होतोय. डॉट बॉल आलाय. 2 विकेट लगातार पटकावली. विकेटची हॅट्रिक मात्र त्यांनी हुकवली आहे. रन मिळणार नाही. 2 गडी बाद 2 धावांवरती श्री साई सेवा मंडळ इकडे मात्र मॅचवर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय. पाठीमागे मात्र गणेश बाग आपल्याला विनंती असेल वरती खुर्च्यांवर बसून घ्या. आपल्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या आहेत. इतकी चांगली व्यवस्था आपल्या सर्वांसाठी तिकडे केलेली आहे. पंच ते पाठीमागे गणेशबाग टीमच्या खेळाडूंना वरती खुर्चीवर बसून घ्यायला सांगा. सगळ्यांनी खुर्चीवर बसा, अदरवाईज पेनल्टी लागेल. लक्षात घ्या. संजूबाई त्यांना जरा सांगा आपण खुर्चीवरून कोणी ते पायऱ्यांवर बसायचं नाहीये. आणि पाठीमागे पडद्याच्या मागून तो ओपन करून पडदा बघू नका प्लीज. आयोजकांच्या केलेल्या मेहनतीचा आपण वापर करा. आयोजकांनी आपल्यासाठी खेळाडू कक्ष, खुर्च्या सर्व काही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. त्याचा आपण सगळ्यांनी योग्य तो वापर करायचा आहे. रेलिंग्स वरचं वजन बघा वाढतंय हळूहळू. रेलिंग आतमध्ये येते डाव्या बाजूला. सुंदर फिरकी, चांगलं वळण होतं, परंतु आता मात्र काय घडलं मैदानावरती. अजून एक बोल्ड आउट. वाह, फलंदाज बघत राहिलाय आणि इथे मात्र पाठून मात्र यष्टी वाकवली आहे. आदित्यला माघारी परतावून लावले. काय घडलं मैदानात ते कळलंच नाही कोणाला. आदित्य फक्त बघत राहिला आणि गोलंदाजाने मात्र त्याला पाठीमागून क्लीन बोल्ड केलं, त्रिफळ केलं. हर्ष गाठे
न्यू बॅटर येतोय, गोलंदाजी करतोय आतिक. वाह, काय गोलंदाजी केली आज आतिकने. चेंडूला इतकंही वळवलं जाऊ शकतं हे आज आतिकने दाखवून दिले या संपूर्ण शिवडीकरांना. अगदी शेनवॉन सारख्या फलंदाजाला, पॉल ॲडम सारख्या फलंदाजाला लाजवेल अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. सुंदर फिरकी पुन्हा एकदा. चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे या गोलंदाजामध्ये. चांगला अनुभव आहे या खेळाडूकडे, त्यामुळे कुठे चेंडू टाकायचा, कुठून चेंडूला वळवायचं हे त्याला चांगलं ठाऊक आहे. थोडीशी लेगस्टॅकच्या बाहेर पिचिंग करतोय, तिकडनं मात्र चेंडूला आतमध्ये आणतोय. फलंदाज मात्र त्यामध्ये बीट होत आहेत. काही विकेट्सही त्या गोलंदाजाच्या खात्यामध्ये आतापर्यंत आले. तो गोलंदाज आतिक. इथे मात्र वाईट बॉल जरूर असेल, परंतु फलंदाज यष्टीचित होतोय. आणखीन एका विकेटचं वचन, आणखीन एक विकेट. इकडे मात्र गोलंदाज आतिकच्या खात्यामध्ये. 1 मोर विकेट डाऊन. हा चौथा धक्का लागेल तो आतिकच्या गोलंदाजीमध्ये. आता मात्र गणेशबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा संघ कुठेतरी अडचणीत सापडताना आपल्याला बघायला मिळतोय. थोडंसं मात्र दबावाखाली फलंदाजी करतायत. एका मागोमाग एक विकेट्स येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतिक तिकडे मात्र कमबॅक करून देतोय आपल्या टीमला. 4 धावा, 4 गडी बाद, 5 धावा. स्कोर कार्ड मात्र अपडेट होत आहेत. चुकीची दुरुस्ती तिकडे केली आणि इथे मात्र आणखीन एक विकेट गमावली. आणखीन एक बॅटर आउट, आणखीन एक फलंदाज बाद, आणखीन एक फलंदाज धावचीत. IPL चे दिवस सुरू आहेत, त्यातल्या त्यात SPL इकडे सुरू झाली आहे. साईराज प्रीमियर लीगच्या माध्यमातून मात्र हा पहिल्या रजनीचा खेळ आपण बघतोय. शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातली. अतिशय महत्त्वपूर्ण सामना. पहिल्या इनिंग मध्ये अडचणीत सापडताना, संकटात येताना दिसतोय गणेशबाग संघ. 5 विकेट, 5 गडी बाद. इथून कमबॅक करत कुठेतरी प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र फाईट द्यावी लागेल. आतापर्यंत फक्त 2 ओव्हरचा खेळ संपला. अजूनही 12 चेंडू तुमच्या हातामध्ये आहेत. 12 चेंडूंमध्ये 12 ते 15 धावा जरी तुम्ही बनवल्यात ना, तरी ते एक चांगली फाईट होऊ शकते. कारण ऑलरेडी 5 धावा धावफलकावरती आहेत. 18 ते 20 धावांचं लक्ष कुठेतरी समोर ठेवलात तर ही मॅच तुम्ही सुद्धा जिंकू शकाल. हे कुठेतरी लक्षात घ्यावं लागेल गणेशबाग मंडळाला सुद्धा. परंतु श्री साई सेवा मंडळ तोही एक मजबूत संघ आहे. आतापर्यंत एकही मॅच त्यांनी हरलेली नाहीये. एकाही मॅच मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागलेला नाहीये. जो संघ इथे जिंकणार आहे तो सेमीफायनल मध्ये थेट दाखल होणार आहे. आणि इथे मात्र आणखीन एक बॅटर बॉक्स आउट. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, कॉपी बुक स्टाईल फटका, परंतु इथे फलंदाजाला बाद होऊन माघारी परतावं लागेल. 6 गडी बाद, 5 धावा. आता धावांपेक्षा विकेट जास्त झालेत. न्यू बॅटर येतोय. टॅप केलाय आल्या आल्या डिक्लेअर मध्ये. वर बॅनर आपण बघतोय वस्त्र मेन्सवेअर. आपल्याच शिवडी नाक्यावरती मात्र असणारे हे दालन. नक्कीच आपण वस्त्र मेन्सवेअरला एकदा जरूर भेट द्या. इथे मात्र सुंदर चेंडू. पुन्हा एकदा मात्र ऑफस्टंप वरून चेंडूला आतमध्ये आणलं जाते. टायगर आज वाघासारखी दहाड आहे या गोलंदाजाची या मैदानावर. नावाचा बोलबाला राहिलाय या गोलंदाजीचा. सुंदर फिरकी. पुन्हा एकदा मात्र पायावरती मारा केलाय. या फलंदाजांना बांधून ठेवले, जखडून ठेवले. या फलंदाजांच्या पायामध्ये मात्र साखळदंड ठोकलेत या गोलंदाज टायगरने. हो, इथे मात्र आता टेस्ट क्रिकेट खेळतायत कुठेतरी फलंदाज असं वाटलं. इथे मात्र शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटचा आनंद थोडासा जास्त असतो, परंतु इथे थोडंसं विकेट वाचवून क्रिकेट खेळणं गणेशबाग टीमला महत्वाचं वाटलं. 3 ओव्हरमध्ये 6 धावा, 6 गडी बाद आहेत. शेवटच्या षटकातून मात्र बघूया आता किती धावा जमवल्या जात आहेत फलंदाजांच्या माध्यमातून. मात्र गोलंदाजी कोण करणार, शेवटची ओव्हर कोणाच्या हातामध्ये सोपवली जाणार, तर श्री साई सेवा मंडळाकडून मात्र पंकज येतोय. राऊंड विकेटचा मारा घेऊन आलाय पंकज. आणि इथे मात्र ऑफ ब्रेक केलाय, फसवलंय गोलंदाजाने. चांगली विकेट किपिंग ही तितकीच महत्वाची समजली गेली या स्पर्धेमध्ये. कारण पाठीमागे जर बॉल गेला तर डिक्लेअर स्वरूपातल्या धावा फलंदाजांना मिळू शकतात. त्यामुळे त्याही धावा वाचवणं कुठेतरी महत्वाचं आहे. आणि पाठीमागे उबेद खान आहे. आणखीन एक सरळ बॅटने, सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये. और एक मछली पाणी में गिरी, छपॅक.
आणखीन एक विकेट इकडे मात्र गमावली जाते गणेशबाग टीम कडून. ऑल आउट झाली आहे टीम. अवघ्या 6 धावा बनवू शकलेत गणेशबाग संघ. फलंदाजीच्या माध्यमातून श्री साई सेवा मंडळानं टॉस जिंकला. या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये टॉस खूप महत्वाचा आहे. खरं तर आपण मग सेकंड इनिंगची सुरुवात आक्रमक फिल्डिंग सोबत सुरुवात करतील. इथे मात्र एक एक धाव वाचवण्याचा प्रयत्न करतील. आणि पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजांनी मॅच संपवली तर त्याला 501 रुपयांचा पुरस्कार साई भक्त क्रिकेट भक्त राम मोरे यांच्याकडून. पहिला बॉल, परंतु सुंदर फिल्डिंग आणि डायरेक्ट हिट. वा, अचूक निशाणा इथे साधलाय. पहिलाच बॉल. थर्ड अंपायर कडे मागणी. आता हायकोर्टातून मागणी डायरेक्ट सुप्रीम कोर्टाकडे आली आहे. बघूया काय निर्णय घेते आमचं सुप्रीम कोर्ट. आपले सर्व आयोजक आता मात्र नक्की याची पडताळणी करतील. थर्ड अंपायर कोण पाहणार. मी वाटतं ऑनफिल्ड पंचांनाच सांगेल की तुम्हीच येऊन मात्र याचा निर्णय घ्यायचा आहे, कारण कमिटीतला कोणताही मेंबर याची दखल घेऊ शकणार नाही. जो काही तो निर्णय आपण दूध का दूध और पाणी का पाणी इथे येऊन करायचंय. आमचे पंच इस्माईल शेख, थोडासा डाऊटफुल डिसिजन होता, थोडासा क्विक डिसिजन होतं, त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे त्यांची मागणी आलेली आहे. स्वतः ऑनफिल्ड पंच इस्माईल शेख याला मात्र जाणून या ठिकाणी मग निर्णय देतील. मात्र आनंदात आहे. उत्साहाचं वातावरण पुन्हा एकदा मैदानावरती पहिल्याच बॉलवर आलेल्या विकेट नंतर. अजूनही संधी आहे. फलंदाजाने जर पहिल्या ओव्हरमध्ये हा 7 धावा बनवून हा सामना जिंकला तर त्या फलंदाजाला साई भक्त क्रिकेट भक्त राम मोरे यांच्याकडून 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार सुद्धा आहे. परंतु इथे सुरुवात झाली आहे विकेट पासून. उबेद खान पुढील चेंडूसाठी ऑन स्ट्राइक. स्वीप केलं बॉलला. ही चांगली खेळाडू वृत्ती आहे आणि इथे मात्र चांगलं क्रिकेट खेळलंय आज उबेद खानने. चांगले फटके सजवलेत. एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं हे उबेद खानची खासियत राहिली आहे. आता मात्र थोडीशी हृदयाची धडधड वाढलेली आहे. हृदयाचे ठोके मात्र आता जोराने धडकू लागलेले आहेत. ओ सुंदर चेंडू पुन्हा एकदा बघायला मिळतोय गोलंदाज विशाल कडून. अभी भी मैच समाप्त नहीं हुआ है. पुन्हा एकदा यॉर्कर लेथ बॉल. फाइट देतील, झुंज देतील. एक चांगला संघर्ष इकडे करताना आणि विशालच्या बोल्ड आउट साठी साई भक्त राम मोरे यांच्याकडून 501 चा पुरस्कार. इथे मात्र अजून एक धाव रोखली जाते. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर बघायला मिळतोय. गणेशबाग टीम इथे मात्र चांगली फाइट देते आहे. आणखीन एक बॉल, स्विंग अँड मिस. इथे मात्र आता गणेशबाग टीम कडून हा झालेला स्टार्ट आपण जसा पाहिला त्याला पाहिल्यानंतर मात्र असंच म्हणावं लागतंय की हिमतीनं हारा परंतु हिम्मत हारू नका.
वा, काय सुरुवात केली आहे. पहिल्या ओव्हर मधून अवघी 1 धाव आणि 1 विकेट गोलंदाज विशालने पटकावली आहे. अप्रतिम स्टार्ट दिलाय, आगाज केलाय. असाच अंजामही द्यावा लागेल मॅचला. काय घडणार, काय बिघडणार. मैदानावरती मात्र एक रंगतदार सामना, एक हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतोय. म्हणूनच म्हटलं जातं की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. प्रणयच्या विकेटवर, प्रणयने मात्र या ओव्हर मधून जर विकेट पटकावली तर त्याच्या विकेटसाठी मात्र 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. उबेद खान ऑन स्ट्राइक, बॉलिंग मार्कवर प्रणय. स्वीप केला या वेळेला, स्विच हिटचा फटका, अल्टी पलटी आणि बॉल एका धावेसाठी मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये कल्टी. धावून काढली आहे धाव. टाइम आउट होईल, लक्षात घ्या. 15 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला गेलाय. त्या 15 मिनिटांमध्ये इनिंग पूर्ण नाही झाली तर पाठीमागच्या बाउंड्रीवरचे 2 फिल्डर आपल्याला मर्यादित सीमारेषेच्या आतमध्ये घ्यावे लागतील. रेलिंग्स वरचं वजन बघा, रेलिंग्स वरचं इथे मात्र धाव मिळतीये. वा, काय फाईट झाली आहे. ही मॅच आवडली असेल ना तर प्रेक्षकांना विनंती, या मॅच साठी दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अवघ्या 7 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु त्यातही गणेश बाग टीमने इथे मात्र एक चांगली कडवी झुंज दिली आहे. भले ही जीत तुम्हारी हुई हो, लेकिन इस पूरे शहर में आज हमारे हार के चर्चे तुम्हारी जीत से ज्यादा है. हॅलो, थँक्यू. अजून 4 धावांची गरज आहे. दुसरी ओव्हर प्रगतीवर आहे. बॉलिंग मार्क वरती प्रणय आहे, फलंदाजीवरती मात्र उबेद आहे. टाळ्या वाजतायत, उत्साह वाढवतायत, प्रोत्साहन देत आहेत आपल्या टीमला. इथे मात्र अतिरिक्त धाव येते का हे जाणून घेऊया. येस, डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. ही अतिरिक्त धाव कुठेतरी रोखावी लागेल. या धावा मात्र नियंत्रणात ठेवाव्या लागतील. या वेळेला कट केलाय बॉलला, आणखीन एक सिंगल. आता मात्र कुठेतरी हा सामना हातातून गेल्यासारखा वाटतोय, कारण अजून बरेच चेंडू शिल्लक आहेत. मला वाटतं जवळजवळ 15 बॉल हातामध्ये आहेत आणि फक्त 2 धावांची गरज आहे. कुठेतरी 15 ते 16 धावा तरी गणेशबाग टीमने या मॅच मध्ये बनवले असताना तर एक चांगली झुंज आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकली असती. धावा कुठेतरी कमी पडल्या असं म्हणावं लागेल. या चुका सुधाराव्या लागतील. पुढील पर्वामध्ये ज्या वेळेला अशा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा तुम्ही खेळाल त्यावेळेला मात्र यावर तुम्हाला काम करावं लागेल. यावर थोडीशी जास्त मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल की आपण चुकलो कुठे. स्टेप आउट झाले, टॅप केलाय बॉल, जाईल डिक्लेअर झोन मध्ये, येईल आणखीन एक सिंगल रन. स्कोर आता लेवल झालाय. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता. फायनल मॅच ऑफ द डे. शेवटचा बॉल या ओव्हरचा. 4 चेंडू झालेत, माफ करा, 2 चेंडू अजूनही आहेत. एक व्हाईट बॉल या ओव्हर मधून आलाय. लास्ट 2 बॉल्स टू गो. आणि हा चेंडू सुद्धा व्हाईट बॉल आणि सोबतच श्री साई सेवा मंडळ गाठतोय साईराज प्रीमियर लीग 2024 पर्व 8व्याच्या सेमी फायनलची पहिली टीम.